मिस सिद्धी, आवाज येतोय माझा? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट अवर नेक्स्ट चॅप्टर. मागच्या लेक्चरमध्ये आपण आपला एक चॅप्टर फिनिश केला होता. जस्ट वेट. ओके, सी आपण लास्ट टाइमला आपला एक चॅप्टर फिनिश केला होता. दॅट इज सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दॅट चॅप्टर इज फिनिश्ड. सो एनीवन हॅव एनी डाऊट इन दिस चॅप्टर? येस, मी काल तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर आज तुम्ही मला ते डाऊट्स विचारताल. तर कुणाला काही डाऊट आहे का त्या चॅप्टरमध्ये? येस, see we finished this chapter, that is some basic concepts of organic chemistry. Organic chemistry चा हा एक चॅप्टर आपण फिनिश केला. नाउ द नेक्स्ट चॅप्टर वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम अ जनरल केमिस्ट्री. केमिस्ट्रीचे खूप सारे टाइप्स असतात, हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की जसं ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, फिजिकल केमिस्ट्री आहे, ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे, ड्रग केमिस्ट्री आहे, जनरल केमिस्ट्री आहे. लॉट्स ऑफ केमिस्ट्री टाइप्स आर देअर. सो सिमिलरली in this year, in 11th and 12th year, you are going to study about organic, inorganic, physical as well as general chemistry. okay, एवढे टाइप तुम्ही स्टडी करता. तर त्यातला ऑर्गॅनिकचा एक चॅप्टर आपला फिनिश झालाय. दॅट इज द सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. Now the next chapter we are going to start, a new chapter we are going to start, that is chemistry in everyday's life. Very easy chapter is this. Chemistry in everyday's life. Okay, now we are going to start this chapter, chemistry in everyday's life. मग काय असतं पहा, आपल्या डे टू डेज लाईफमध्ये आपण केमिस्ट्रीचा यूज कुठे कुठे करतो, केमिस्ट्रीचा काही यूज होतो का ते आपण पाहणार आहोत. सी, फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी सम इंट्रोडक्टरी पार्ट, इंट्रोडक्शन अबाउट द अवर डे टू डेज लाईफ केमिस्ट्री. Food provides the nutrients. These are the used by our body as a source of energy. फूडमधून आपल्याला न्यूट्रिएंट्स भेटतात आणि की जे आपण आपल्या बॉडीसाठी सोर्स म्हणून यूज करतो, सोर्स ऑफ एनर्जी म्हणून यूज करतो. सी, आपण जे जेवण करतो त्याच्यातून आपल्याला एनर्जी भेटते, म्हणजे न्यूट्रिएंट्स भेटतात, बरोबर. मग हे जे न्यूट्रिएंट्स असतात ते काय करतात बरं, ते आपली ग्रोथ मेंटेन करतात, आपल्या बॉडीची ग्रोथ मेंटेन करतात, आपल्या बॉडीमधले जे काही टिश्यूज असतील त्यांना रिपेअर करतात, राईट. मग आता न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, मी काय सांगितलं पहिल्यापासून लक्षात घ्या की जे काही फूड्स असतात, फूड काय प्रोव्हाइड करतात आपल्याला, फूड प्रोव्हाइड्स अ न्यूट्रिएंट, करेक्ट. फूड प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स. आणि हे जे काही न्यूट्रिएंट्स असतात, हे न्यूट्रिएंट्स आपल्या त्या न्यूट्रिएंट्सचं फंक्शन काय असतं ते दे रेग्युलेट द ग्रोथ, दे रेग्युलेट ग्रोथ ऑफ बॉडी आणि रिपेअर द बॉडी टिश्यू. ओके, हे आपल्या बॉडीचे टिश्यूज रिपेअर करतात आणि आपल्या बॉडीची ग्रोथ करतात, राईट. मग आता न्यूट्रिएंट्स कशापासून भेटतात तुम्हाला, किंवा न्यूट्रिएंट्स काय असतात, न्यूट्रिएंट्स काय कन्सिस्ट करतात. मग न्यूट्रिएंट्स म्हणजे काय असतात पहा, न्यूट्रिएंट्स दे कन्सिस्ट कार्बोहायड्रेट्स, दे कन्सिस्ट ऑफ कार्बोहायड्रेट्स, देन lipid, vitamins, proteins, minerals, fats, etc. Proteins, then minerals,
फॅट्स एक्सेट्रा. ओके, हे सगळे न्यूट्रिएंट्स असतात. तुम्हाला माहिती असेल की आपण डे टू डे लाईफमध्ये आपल्या भरपूर वेळ आपण आपल्या तोंडात असतं ह्या गोष्टी खायला पाहिजे, ह्याच्यामध्ये प्रोटीन भेटतं, बरोबर ना. आपण डाळी खायला पाहिजे, डाळींमध्ये प्रोटीन भेटतं. आपण चीज खायला पाहिजे, आपण पनीर खायला पाहिजे, त्याच्यापासून आपल्याला प्रोटीन भेटतं आहे. आपण कार्बोहायड्रेटसाठी डिफरंट धान्य खाल्लं पाहिजे. आपल्याला पोळी खाल्ली तर कार्बोहायड्रेट भेटेल. म्हणजे ह्या प्रकारचं आपण डे टू डे लाईफमध्ये आपण डेली ह्या डिस्कशन करत असतो किंवा बोलत असतो, राईट. मग आपल्याला फूड काय प्रोव्हाइड करतात? फूड प्रोव्हाइड्स द न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्सचं फंक्शन हे असतं, दे रेग्युलेट द ग्रोथ. मग न्यूट्रिएंट्स काय असतात? न्यूट्रिएंट कशापासून कन्सिस्ट होतात किंवा आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रिएंट्स म्हणजे काय? लाईक कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स, मिनरल्स, फॅट्स. दीज आर द न्यूट्रिएंट्स ऑफ अवर बॉडी. ओके. मग विटॅमिन्स म्हणजे काय? विच आर डिफरंट विटॅमिन्स. लाईक तुम्हाला माहिती आहे विटॅमिन सी, विटॅमिन ई, विटॅमिन ए, हे बऱ्याच प्रकारचे विटॅमिन्स असतात, राईट. जसं तुम्हाला काही विटॅमिन्स माहिती आहेत, आपण म्हणतो की आंबट फ्रूट्स खायला पाहिजे, सिट्रस फ्रूट्स खायला पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला विटॅमिन सी भेटतं आहे. ॲपल खायला पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला विटॅमिन ए भेटतं आहे, राईट. मग असे काही फूड्स आहेत की ज्याच्यातून आपल्याला डिफरंट न्यूट्रिएंट्स भेटत असतात. मग आपण आता कशापासून काय सोर्सेस भेटतात ते पाहूया. पहा, फिश, एग, डेअरी प्रोडक्ट्स अँड पल्सेस प्रोव्हाइड द प्रोटीन अँड विटॅमिन सी. फिश, एग, डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे दूध, दही वगैरे, डेअरी प्रोडक्ट्स अँड पल्सेस, डाळी. दे प्रोव्हाइड्स प्रोटीन ॲज वेल ॲज विटॅमिन. प्रोटीन आणि विटॅमिन प्रोव्हाइड करतात ते. त्याच्यानंतर जर तुम्ही लिपिडचा विचार केला तर लिपिड्स कशापासून भेटतात? फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल ऑइल्स, डेअरी प्रोडक्ट्स, ॲनिमल फॅट्स, त्यांच्यामधून आपल्याला लिपिड्स भेटतात. सी, लिपिड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल, जसं शेंगदाणा तेल आहे, करडईचं तेल आहे, जे आपण आपल्या घरामध्ये यूज करतो, सनफ्लावर ऑइल आहे, त्या व्हेजिटेबल ऑइलपासून आपल्याला लिपिड्स भेटतात. देन नेक्स्ट आहे डेअरी प्रोडक्ट्स ॲज वेल ॲज ॲनिमल फॅट्स. मग ॲनिमल फॅट म्हणजे काय? व्हॉट इज ॲनिमल फॅट? द बेस्ट एक्झाम्पल फॉर द ॲनिमल फॅट इज वनस्पती घी. ओके. फॉर एक्झाम्पल तूप, जे आपण ॲनिमलच्या प्रोडक्ट्सपासून बनवतो त्याला म्हणतात ॲनिमल फॅट. त्यांच्यापासून भेटतात आपल्याला लिपिड्स. सो सी, these are the different nutrients. They have the different alpha amino acid chain. This alpha amino acid chain get break down. This polymeric protein of carbohydrates, they get ultimately break down into the monomer that is called as alpha amino chain and glucose, and which is the source of our energy. मी काय सांगितलं परत एकदा ऐका. ज्यावेळेस आपलं डायजेशन होतं त्यावेळेस त्या डायजेशनच्या वेळेस जे काही पॉलिमेरिक फूड मटेरियल असतं त्याला ब्रेकडाऊन केलं जातं, ब्रेकडाऊन होतं आपल्या बॉडीमध्ये ते. मग ते कोणत्या कंटेंटमध्ये ब्रेकडाऊन होतं? अल्फा अमायनो ॲसिड आणि ग्लुकोज, की ज्याच्यामुळे आपल्या बॉडीला एक एनर्जी भेटते. करेक्ट. आपण एकदम सुरुवातीला काय पाहत होतो पहा की फूड काय आहे? फूड प्रोव्हाइड्स द न्यूट्रिएंट्स अँड विच रेग्युलेट अवर बॉडी, विच इज अ सोर्स ऑफ एनर्जी. मग सोर्स ऑफ एनर्जी कशी भेटली हे लक्षात आलं तुमच्या. आता आपण आपल्या नेक्स्ट मेन पॉईंटकडे जाऊया. दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट. सी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज फूड क्वालिटी अँड केमिस्ट्री. आता फूड क्वालिटी आणि केमिस्ट्रीचं काय रिलेशन आहे ते पाहूयात आपण. फूड क्वालिटी अँड केमिस्ट्री. Food quality and chemistry. Now see, quality of food is depends on the food chemistry. फूडची क्वालिटी ही फूड केमिस्ट्रीवर डिपेंड असते. मग ते कोणत्या कोणत्या ॲस्पेक्टमध्ये डिपेंड असते ते पाहूया आपण. सी, क्वालिटी ऑफ फूड विच इज डिपेंड्स ऑन अ फूड केमिस्ट्री ऑन द फॉलोइंग आस्पेक्ट्स. दॅट इज, फर्स्ट वन इज डिपेंड्स ऑन अ फ्लेवर. त्याच्या फ्लेवरवर डिपेंड असते. डिपेंड्स ऑन अ स्मेल ऑफ फूड.
देन डिपेंड्स ऑन द टेक्स्चर ऑफ फूड. सी हे काहीच अवघड नाही आहे, हे खूप सोपं आहे. फक्त हे जे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये करतात ना, ते आपण फक्त थेअरीमध्ये लिहितोय, बरोबर. फॉर एक्झाम्पल एखादं जर फूड तुम्ही काहीतरी घ्यायला गेलात, मार्केटमध्ये काहीतरी तुम्ही आणायला गेलात, तर तुम्ही चेक करता ना त्याचं टेक्स्चर कसं आहे, त्याचा कलर कसा आहे. कलर चांगला असेल तर तुम्ही खरेदी करणार आहात. त्याचा जर फ्लेवर कसा आहे, त्याचा स्मेल कसा येतोय, त्याचा स्मेल चांगला असेल तर आपण म्हणजे ह्या क्वालिटीज आपण आपल्या फूडमध्ये पाहतो. ओके, दॅट इज कॉल्ड एज फूड क्वालिटी अँड केमिस्ट्री. त्याच्यानंतर अजून कोणत्या प्रॉपर्टीज आहेत की जे आपण चेक करतो, दॅट इज मायक्रोबियल स्पॉइलेज. मायक्रोबियल स्पॉइलेज म्हणजे काय की समजा तुम्ही काहीतरी आणायला गेलात मार्केटमध्ये आणि त्याचा जर एक खराब स्मेल असेल, मायक्रोबियल स्पॉइलेज झाले असेल, मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये त्याच्यामध्ये जर ग्रोथ झाली असेल मायक्रो ऑर्गॅनिझमची, तर आपण तो घेणार आहोत का? नाही. सो दॅट इज दीज आर द डिफरंट आस्पेक्ट. अकॉर्डिंग टू दिस वी कॅन चेक द फूड क्वालिटी. ओके, मग आपल्याला फूड क्वालिटी चेक करण्यासाठी हे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत. दॅट इज फ्लेवर, स्मेल, टेक्स्चर, कलर, मायक्रोबियल स्पॉइलेज एक्सेट्रा. आता काही एन्झाईम्स जे असतात ते एन्झाईम्स युजफुल असतात. इथे मी मायक्रोबियल स्पॉइलेज लिहिलं म्हणून तो पॉईंट आला बा. मायक्रोब्स काय करतात ते आपल्या फूडला स्पॉइल करतात ते, राईट. दॅट इज अ मायक्रोबियल स्पॉइलेज. पण काही एन्झाईम्स जे असतात दे आर हेल्पफुल. सम एन्झाईम्स आर हेल्पफुल. Some enzyme are helpful. काही एन्झाईम हेल्पफुल असतात. मग कोणते एन्झाईम हेल्पफुल असतात? फॉर एक्झाम्पल सेटिंग ऑफ मिल्क टू कर्ड. मिल्क पासून कर्ड बनवण्यासाठी कोणता एन्झाईम लागतो? येस, हे तुमचं 10th मध्ये देखील झालं होतं. कॅन यू टेल मी विच एन्झाईम रिक्वायर्ड टू सेटिंग द मिल्क टू कर्ड? Yes. See, मिल्क टू कर्ड कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला रेनिन नावाचा एन्झाईम लागतो. रेनिन. नेक्स्ट एक्झाम्पल इफ यू आर गोइंग टू सी, दॅट इज रेझिंग फ्लोर डो टू मेक अ ब्रेड. जिथे ईस्ट लागतं आपल्याला, पहा, फ्लोर डो पासून म्हणजे एक पिठापासून आपल्याला ब्रेड जर बनवायचा असेल, सो रेझिंग फ्लोर डो टू ब्रेड. तुम्हाला जर पिठापासून ब्रेड बनवायचं असेल तर तिथे रिक्वायर्ड एन्झाईम आहे अमायलेज एन्झाईम. दिस एन्झाईम रिक्वायर्ड हिअर. ओके, ना हे झालं. इथपर्यंत आपण बेसिक पाहिलं फक्त. दॅट इज फूड क्वालिटी आणि केमिस्ट्री आपण कशी चेक करतो? बाय द फ्लेवर, स्मेल, टेक्स्चर, कलर अँड मायक्रोबियल स्पॉइलेज. आउट ऑफ दिस मायक्रोबियल स्पॉइलेज सम एन्झाईम्स आर हेल्पफुल, like the enzyme which is used to convert the milk to curd, the enzyme which is used for the formation of bread, etc. Now the next point we are going to see, that is some examples of food quality and chemistry. See, some examples of food quality and chemistry. मग त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे ते चेक करूयात. सम एक्झाम्स ऑफ फूड क्वालिटी अँड केमिस्ट्री. सो द फर्स्ट example is browning of cut fruit and vegetable. See, browning of cut fruit and vegetables. सी, हा जो चॅप्टर आहे हा तुमच्या डे टू डेज लाईफमध्ये कम्पेअर करण्यासारखा आहे. व्हेरी इझी चॅप्टर इज दिस, राईट. ह्या चॅप्टरचे 4 मार्क्स तुम्ही थेअरीमध्ये घालवणार नाही आहात. हा चॅप्टर जो आहे हा चॅप्टर अगोदर आपल्याला CET मध्ये इन्क्लूड केलेला नव्हता.
but now this chapter is included in CET vegetables. ओके, आता पहा मी तुम्हाला काय सांगते ते लक्षात घ्या. डे टू डेज लाईफमध्ये फ्रूट्स लाईक बनाना, ॲपल or vegetables like potato, bottle gourd are peeled and sliced. They turns brown. Is it correct? मी काय सांगितलं परत एकदा ऐका. Fruits like banana, apple and vegetables like bottle gourd as well as potato. When we cut them, जर आपण त्यांना कट केला, that turns brown. Is it correct? असं होतं का ज्यावेळी आपण फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, बनाना सारखे फ्रूट किंवा ॲपल सारखे फ्रूट कट केले की ते थोड्या वेळाने काळे होतात, ब्राऊन कलरचा कलर होतो त्यांचा, किंवा भोपळा, पोटॅटो ह्यासारखे जर आपण व्हेजिटेबल्स कट केले तर थोड्या वेळाने ते काळे होतात, असं होतं का? हे तुमच्या डे टू डेज लाईफमध्ये तुम्ही पाहिलंय का? येस, पाहिलंय का तुम्ही? Yes, ma'am. बरोबर. हे तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये पाहता. इवन तुम्हाला घरी कुणीतरी सांगत असेल की ॲपल खूप वेळ चिरून नको ठेवू, ते काळं पडेल, करेक्ट ना? असे सेंटेन्सेस तुम्ही ऐकले असतील. मग असं का होतं? आता त्याच्या मागची केमिस्ट्री पाहूयात, राईट? आत्तापर्यंत छोट्यापणापासून तर आपण पाहत आलोय की फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मग असे बनाना, ॲपल, बॉटल गोर्ड सारखे फ्रूट्स, व्हेजिटेबल्स जर आपण कट केले तर ते काळे पडतात. मग ते काळे का पडतात? त्याच्या मागचं रिझन काय आहे ते आज समजून घेऊया आपण. सो सी द व्हॉट इज द रिझन. ज्यावेळेस आपण त्यांना कट करतोय, दिस कटिंग which damages the cell, cutting damages cell, त्याच्यामधले जे काही सेल असतात ते सेल डॅमेज होतात आणि देअरफॉर मग रिझल्ट काय होतो? त्यांचा रिझल्ट काय येतो पहा. रिझल्टिंग increases the polyphenol chemical, or we can say resulting in release of polyphenol chemical, release of polyphenols. पॉलिफिनॉल नावाचा एक केमिकल तिथून रिलीज होतो. खाली लिहिते मी, हे पुरत नाही जागा म्हणून. सी, पॉलिफिनॉल नावाचा एक केमिकल तिथून काय होतो? रिलीज होतो, राईट? सो दिस इज अ व्हेरी मेन केमिकल, पॉलिफिनॉल. हा पॉलिफिनॉल नावाचा एक केमिकल तिथून रिलीज होतो आणि त्याच्यामुळे काय होतं पहा. देन रिलीज ऑफ पॉलिफिनॉल. आता हे जे रिलीज झालेलं पॉलिफिनॉल आहे, दिस पॉलिफिनॉल गेट ऑक्सिडाइज्ड. ह्या पॉलिफिनॉलचं ऑक्सिडेशन होतं, गेट ऑक्सिडाइज. पॉलिफिनॉल ऑक्सिडाइज होतो आणि तो कसा ऑक्सिडाइज होतो? इन्व्हायरमेंटमधल्या ऑक्सिजनमुळे ऑक्सिडाइज होतो आणि इट फॉर्म्स क्विनोन. आणि तो काय करतो? क्विनोन नावाचा कंपाऊंड बनवतो, की जो क्विनोन नावाचा कंपाऊंड हा ब्राऊन कलरचा कंपाऊंड असतो. ओके, आता परत एकदा लक्ष द्या काय काय लिहिलंय, किंवा आपण एक रिॲक्शन लिहूया, नंतर आपण परत एकदा वरती पाहूयात काय आहे ते. आता मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स कट करताय, एक पर्टिक्युलर फ्रूट्स ऑफ व्हेजिटेबल, त्यावेळेस त्यांचे सेल डॅमेज होतात आणि त्याच्यामधून एक पॉलिफिनॉल नावाचा केमिकल बाहेर पडतो, करेक्ट? सो जे मी इथे स्ट्रक्चर ड्रॉ केला आता, दिस इज अ स्ट्रक्चर फॉर पॉलिफिनॉल. ओके, हा पॉलिफिनॉल नावाचा केमिकल आपल्या कंपाऊंडमधून, आपल्या एका फ्रूट किंवा व्हेजिटेबलमधून बाहेर पडला. इन्व्हायरमेंटमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो, दॅट यू नो, बिकॉज वी आर कंटिन्युअसली टेकिंग द ऑक्सिजन, राईट? इन्व्हायरमेंटमध्ये ऑक्सिजन आहे. मग इन्व्हायरमेंटमधल्या ऑक्सिजन बरोबर या पॉलिफिनॉलची रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ सम डिफरंट एन्झाईम्स. काही पर्टिक्युलर एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये त्यांची रिॲक्शन होते इन्व्हायरमेंट बरोबर, इन्व्हायरमेंटमधल्या ऑक्सिजन बरोबर, आणि जो काही कंपाऊंड तयार होतो तो कंपाऊंड असतो क्विनोन. क्विनोन नावाचा कंपाऊंड इथे फॉर्म होतो, लाईक दिस, डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ.
हा जो कंपाऊंड आहे ह्याला म्हणतात क्विनोन, आणि हा जो क्विनोन नावाचा कंपाऊंड आहे इट इज अ ब्राऊन कलर्ड कंपाऊंड प्लस रिमोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, अशी रिॲक्शन होते ती. आणि ड्यू टू दिस क्विनोन देर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्राऊन कलर इन युअर कंपाऊंड. ओके, आले लक्षात? सो परत एकदा पहा, कट फ्रूट आणि व्हेजिटेबल ब्राऊन का होतात ते? ड्यू टू कटिंग डॅमेजेस द सेल्स and this cells they releases the polyphenol chemical. This polyphenol oxidizes with the environmental oxygen and there is a formation of quinone, and this quinone is nothing but a brown colored compound. Therefore your cut fruits and vegetables they get changes. Okay, cut fruit आणि vegetable ते काय करतात मग ब्राऊन कलर मध्ये चेंज होतात. ह्या क्विनोनचा परत पॉलिमरायझेशन होतं पहा पुढे. क्विनोन गेट पॉलिमरायझेशन होतं म्हणजे काय होतं, खूप सारे क्विनोनचे कंपाऊंड्स तयार होतात, त्याला आपण टॅनिन म्हणतो. टॅनिन आणि हा टॅनिन एक पर्टिक्युलर डार्क ब्राऊन कलरचा कंपाऊंड असतो. आणि देअरफॉर आवर कंपाऊंड्स टेक आवर व्हेजिटेबल अँड फ्रुट्स दे हॅव द ब्राऊन कलर. ठीक आहे, हा टॅनिन पहा ह्याच्यामध्ये पण प्रेझेंट असतो, आपल्या टीमध्ये चहामध्ये प्रेझेंट असतो ब्राऊन कलरचा कंपाऊंड. ब्राऊन कलरचा असतो का चहा, राईट? मग त्याच्यामुळे आपल्या ज्या फ्रूट आणि व्हेजिटेबल आहेत त्यांना ब्राऊन कलर येतो. ठीक आहे, आता पहा ही रिॲक्शन जर आपल्याला थोडी स्लो डाऊन करायची असेल किंवा स्टॉप करायची असेल तर आपण काय करूयात म्हणजे होम रेमेडीज काय असतील. इफ यू वॉन्ट टू स्लो डाऊन दिस रिॲक्शन, this browning slowed down by using reducing agent like by using sulfur dioxide, ascorbic acid म्हणजेच विटॅमिन सी किंवा आपण एक्झाम्पल लिहूया. फॉर एक्झाम्पल सायट्रिक ॲसिड, विनेगर एक्सेट्रा. ओके, आता पहा आपण जे काही पोटॅटो, बॉटल गड किंवा आपण जे काही फ्रूट्स कट केले त्यांना जर आपण लिंबू लेमन वॉटरमध्ये, सायट्रिक ॲसिड कशामध्ये प्रेझेंट असतं, लेमनमध्ये प्रेझेंट असतं, मग त्यांना जर तुम्ही लिंबू पाणीमध्ये जर ठेवलं किंवा विनेगरमध्ये डिप करून ठेवलं तर ते जे ब्राऊन कलरमध्ये चेंज होतात ते ब्राऊन कलरमध्ये चेंज होणार नाहीत. ठीक आहे, सो कॅन यू गेट दिस कॉन्सेप्ट? दॅट इज वाय ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट अँड व्हेजिटेबल. थेअरी पेपरमध्ये तुम्हाला एक 2 मार्कासाठी थेअरीचा क्वेश्चन येतो, 2 ते 3 मार्कासाठी. ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट अँड व्हेजिटेबल, गिव्ह रिझन. ओके, सो ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस, वाय कट फ्रूट अँड व्हेजिटेबल गेट ब्राउन. येस, समजले का? ओके, ठीक आहे. नाउ सी द नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू स्टार्ट. नेक्स्ट एक्झाम्पल वी आर गोइंग टू स्टार्ट. हे फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, सम एक्झाम्पल ऑफ फूड केमिस्ट्री अँड क्वालिटी अँड केमिस्ट्रीचं, ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट अँड व्हेजिटेबल. नाउ वी आर गोइंग टू सी द सेकंड एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल घेऊया. दॅट इज rancidity of oil and fats. Rancidity of oil and fats. Now what is rancidity? Can you know what is rancidity? या वर्डचा मीनिंग माहिती आहे का तुम्हाला? rancidity. Rancidity म्हणजे काय मग पहा? When we kept food for the long time, they develop an unpleasant odor or disagreeable taste that is called as rancid food or rancidity. Okay, ज्यावेळेस आपल्या एखाद्या फूडला
एक डिसॲग्रीएबल टेस्ट असेल किंवा अनप्लीझंट ओडर असेल, आपण फक्त शॉर्टमध्ये लिहूया, अनप्लीझंट ओडर, ओडर म्हणजे स्मेल, अनप्लीझंट ओडर और disagreeable taste, unpleasant odor or the disagreeable taste, then this food is known as rancid food. ओके, आता पहा ह्या दोन वर्ड मधून तुम्हाला लक्षात येत असेल, अनप्लीझंट ओडर म्हणजे एखाद्या फूडचा स्मेल खूप घाणेरडा येतो, राईट, की तुम्हाला समजतं की हे आता खराब झालंय. किंवा डिसॲग्रीएबल टेस्ट, कधी कधी आपण टेस्ट करून पाहिलं तर त्याची एक टेस्ट आपल्याला ॲग्री होत नाही, म्हणजे आपल्याला ती टेस्ट समजते की येस अरे हे खराब झालंय. समजा तुम्ही एखादा कन्सिडर करा की तुम्ही एखादी भाजी खाताय तुम्ही, की तुम्ही असं ती भाजी खाताना तुमच्या लक्षात येतं की अरे नाही काहीतरी वेगळं आहे, थोडासा आपण म्हणतो अरे नाही खराब झाले हे, राईट. मग तो एक अनप्लीझंट ओडर किंवा डिसॲग्रीएबल टेस्ट जी असेल त्याला म्हणतात रान्सिडिटी. सोप्या लँग्वेजमध्ये खराब होणे, बरोबर ना, दॅट इज कॉल्ड एज रान्सिडिटी, राईट. मग आता हे का होतं बरं, रान्सिडिटी का येते, आपले फूड रान्सिड का होतात ते पाहूयात. हॅलो, ओके, लाईट गेली होती इकडे त्याच्यामुळे कनेक्शन लॉस झालं होतं. ओके, सगळ्यांना माझा आवाज येतोय का? येस मॅम. ओके, ठीक आहे, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. नाव सी, आपण कुठे होतो पहा?
रॅन्सिडिटी. ओके, ज्यावेळेस आपलं फूड खराब होतं त्याला आपण म्हणतो की फूड रॅन्सिडिटी. मग आता रॅन्सिडिटी का? येस, स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन नाही दिसत आहे. ओके, जस्ट वेट. नाव दिसते माझी स्क्रीन? येस मॅम. ओके, ठीक आहे. ओके, सी, मग आता आपण रॅन्सिडिटी बद्दल पाहत होतो की रॅन्सिडिटी म्हणजे काय, की जिथे अनप्लीजंट ओडर किंवा डिसॅग्रेबल टेस्ट येते त्याला रॅन्सिड म्हणतो आपण. पण मग जसं आत्ता आपण वरती पाहिलं की फूड खराब होणे, फूड ब्राऊन होणे म्हणजे फ्रूट किंवा व्हेजिटेबल ब्राऊन का होतात त्याचं रिझन तुम्हाला समजलं की फ्रूट ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस त्याचे सेल्स डॅमेज होतात आणि ते पॉलिफेनॉल नावाचं केमिकल रिलीज करतात की ज्याचं इन्व्हायरमेंटमधल्या ऑक्सिजन बरोबर ऑक्सिडेशन होऊन क्विनोन किंवा टॅनिन नावाचा कंपाऊंड तयार होतो. हॅलो, राईट. तर म्हणून आपलं फूड काय होतं, रॅन्सिड होतं. सॉरी, म्हणून आपलं फूड ब्राऊन होतं. मग आता रॅन्सिडिटी काय येते, आपले फूड खराब का होतात त्याचं रिझन पाहूयात. सी, फॅट्स लाईक ट्रायस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसरॉल. Rancidity causes due to release of fatty acids produced during the hydrolysis of fats brought about by the water present in a food. म्हणजे काय, आपल्या कोणत्याही फूडमध्ये जर वॉटर प्रेझेंट असेल, एक एक्झाम्पल कन्सिडर करा. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे असं कन्सिडर करा की डब्यामध्ये एक पोळी आहे, त्या पोळीमध्ये वॉटर कंटेंट असतं, बरोबर आहे ना, कारण आपण ती जो काही आपण डो बनवतो, पीठ ज्यावेळेस तयार करतो आपण त्यावेळेस वॉटर त्याच्यामध्ये टाकतो, मग त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर वॉटर कंटेंट आहे. मग ज्यावेळेस ती पोळी तुम्ही 1, 2, 3, 4 दिवस ठेवताल, काय होतं, त्यांच्यामध्ये जे काही फॅट्स असतात, ट्रायस्टर्स असतात, त्यांचं हायड्रोलिसिस होतं, बरोबर. वॉटर मॉलिक्यूल काय करतात, त्या फॅट्सला ब्रेकडाऊन करतात आणि त्यांच्या थ्रू ग्लिसरॉल आणि ॲसिड तयार करतात. आणि जो काही ॲसिड असतो त्याला एक खूप अनप्लीजंट टेस्ट असते किंवा अनप्लीजंट ओडर असतो किंवा एक डिसॅग्रेबल टेस्ट असतं. तुम्ही कोणत्याही ॲसिडचा आजपर्यंत जर स्मेल घेतला असेल, फॉर एक्झाम्पल एनी ॲसिड, इफ यू स्मेल अबाउट द हार्पिकचा स्मेल तुम्हाला पर्टिक्युलरली माहिती असेल पहा, हार्पिक सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. मग हार्पिकचा स्मेल एक स्ट्रॉंग स्मेल येतो की जो नको वाटतो आपल्याला, असा प्लीजंट स्मेल येतो का मोगऱ्याच्या फुलांसारखा येतो का? नाही येत, बरोबर. एक डिसॅग्रीएबल स्मेल असतो, एक डार्क स्मेल असतो, स्ट्रॉंग स्मेल असतो. मग त्या ॲसिडचा स्मेल स्ट्रॉंग असतो. म्हणून इथे काय होतं, ज्यावेळेस इस्टर्स ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात त्यावेळेस ते आपल्या फूडला एक पर्टिक्युलर बुरशी लागते किंवा फूड खराब होतं आणि त्याला एक पर्टिक्युलर स्मेल यायला लागतो, खराब स्मेल यायला लागतो. ओके, आता मी तुम्हाला हे थरली सांगितलं फक्त. नाऊ वी आर गोइंग टू राईट इन अ फॉर्म ऑफ रिॲक्शन. नाऊ से rancidity causes due to release of fatty acids. फॅटी ॲसिड ज्यावेळेस रिलीज होतात त्यावेळेस रॅन्सिडिटी कॉज होते. प्रोड्यूस्ड ड्युरिंग हायड्रोलिसिस ऑफ फॅट्स. हायड्रोलिसिसचा मिनिंग असतो वॉटर मॉलिक्यूलने ज्यावेळेस रिॲक्शन ब्रेकडाऊन होते त्याला म्हणतात हायड्रोलिसिस रिॲक्शन. हायड्रोलिसिस ऑफ फॅट्स gives by water present in food. By water present in food. आपल्या फूडमध्ये जे काही वॉटर प्रेझेंट असतं त्याच्यामुळे हायड्रोलिसिस रिॲक्शन होते आणि त्याच्यामुळे फॅटी ॲसिड्स रिलीज होतात आणि आपले फूड काय होतं, रॅन्सिड होतं, खराब होतं. ठीक आहे. नाव वी आर गोइंग टू राईट इट इन अ फॉर्म ऑफ एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल CH2 OC double bond O R1 CH OC double bond O, this R2
CH2 OC double bond O R3. This is a triglyceride. Plus addition of 3 moles of water molecule. Here is a hydrolysis reaction होईल हायड्रॉलिसिस. प्रोडक्ट मला पुढे लिहिता नाही आला म्हणून मी प्रोडक्ट खालच्या साईडला लिहिते फक्त. मग हायड्रोलिसिस झाल्यावर प्रोडक्ट काय तयार होतं पहा. इट गिव्स यू CH2OH while here CH2OH, the name of this compound is glycerol plus number of fatty acids. We get here number of free fatty acids, that is R1 C double bond OOH plus R2 C double bond OOH plus R3 C double bond OOH. तुम्ही जर वरचा ट्रायग्लिसराइड्स पाहिला तर तिथे हे तिन्ही पण ग्रुप होते. पहा इकडे एक मिनिट. नाउ सी हियर दिस वन इज R1 C double bond OOH. म्हणजे इथून ब्रेकडाऊन झाली तुमची चेन. ऑक्सिजननी वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन झाली आणि हायड्रोलिसिस रिॲक्शन होऊन ग्लिसरॉल आणि हे ॲसिड्स फॉर्म झाले. राईट. मग ज्या कंपाऊंडमध्ये ॲसिडची फॉर्मेशन होईल ते कंपाऊंड एक अनप्लीजंट आणि डिसॲग्रीएबल टेस्ट देतील. सी दिस इज अ ॲसिड. These are acids. हे आहेत फ्री फॅटी ॲसिड्स. फ्री फॅटी ॲसिड तयार झाले ते. आणि जो काही स्मेल असतो एक खराब स्मेल डिसॲग्रीएबल स्मेल ह्या फॅटी ॲसिडमुळे असतो. बॅड स्मेल इज ड्यू टू दिस ॲसिड. मग आपलं जे काही फूड असेल त्या फूडमध्ये जर वॉटर प्रेझेंट असेल तर त्याला बॅड स्मेल येतो ड्यू टू फॉर्मेशन ऑफ दिस काइंड ऑफ ॲसिड्स इन अ कंपाऊंड. आले लक्षात. राईट. आता तुम्ही म्हणाल की काही कंपाऊंड्समध्ये मॅम वॉटरही प्रेझेंट नसतं तरी पण ते खराब होतात. फॉर एक्झाम्पल तूप आहे किंवा शेंगदाणे आहेत. राईट. शेंगदाणे पण खूप दिवस जर ठेवले तर एक खौट स्मेल येतो, त्याला खराब होतात. खोबरं आहे बरोबर, त्याला पण खूप दिवस जर ठेवलं तुम्ही तर एक खराब स्मेल येतो, खराब होतात ते. खोबरेल तेल आहे किंवा जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला कोकोनट ऑइल आहे, पीनट्स आहे, असे खूप सारे काही कंपाऊंड्स आहेत की ज्यांच्यामध्ये वॉटर प्रेझेंट नाही आहे. स्टील दे हॅव द वन रान्सिड टेस्ट. करेक्ट. खराब टेस्ट. मग असं का होतं. त्यांच्यामध्ये काय येते मग रान्सिड टेस्ट. मग त्यांच्यामध्ये काय त्यांच्यामध्ये असते ऑक्सिडेटिव्ह रान्सिडिटी. तिथे असते ऑक्सिडेटिव्ह रान्सिडिटी. म्हणजे जर ते खूप दिवस राहिले तर इन्व्हायरमेंटमधल्या ऑक्सिजन बरोबर त्यांची रिॲक्शन होऊन ऑक्सिडेटिव्ह रान्सिडिटी होते. तुम्ही जर पाहिलं जर शेंगदाणे आपण खूप दिवस डब्यामध्ये असेच घालून ठेवले तर त्यांना एक पर्टिक्युलर बॅड स्मेल येतो किंवा एक खौट टेस्ट येते, खराब रान्सिड. एक तुम्हाला एक बॅड टेक्स्चर दिसेल, त्याचा बॅड टेस्ट येईल. आणि ते कशामुळे होतं मग ड्यू टू ऑक्सिडेटिव्ह रान्सिडिटी. फॉर एक्झाम्पल वी कॅन राईट eating peanuts that are too old, that is too old. खूप जुने शेंगदाणे जर आपण खाल्ले तर आपल्याला त्या पर्टिक्युलर टेस्ट येईल. त्याच्यानंतर बटर आहे किंवा घी आहे किंवा कोकोनट ऑइल आहे, कोकोनट ऑइल. मग ह्यासारखे जे काही कंपाऊंड्स आहेत ते काय करतात, त्यांच्यामध्ये पाणी नाही आहे, ऑइल प्रेझेंट नाही आहे, स्टील दे आर रान्सिड ड्यू टू ऑक्सिडेटिव्ह रान्सिडिटी. मग हे दोन रान्सिडिटीचे प्रकार पाहिले आपण. पहिला पाहिला की ज्या फूडमध्ये वॉटर प्रेझेंट असतं की ते फूड पटकन खराब होतात. राईट. की ज्यांना आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. तुम्ही समजा एखादी पोळी घेतली, भाकरी घेतली, जर डब्यामध्ये ती विसरून राहिली तुमची 4 दिवस तर ती चांगली राहते का. नाही राहत, ती खराब होते थोड्या दिवसांनी. बरोबर ना. 1-2-3 दिवस ठेवून पहा की तिचा एक घाण स्मेल येईल किंवा एक अनप्लीजंट ओडर असेल, टेस्ट खराब येईल. मग हे कशामुळे होतं की त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट असतं म्हणून हायड्रोलिसिस होऊन ॲसिड तयार होतं. पण मग आता काही फूडमध्ये वॉटरही नसतं, मग त्यांच्यामध्ये काय होतं, ऑक्सिडेटिव्ह रान्सिडिटी होते. म्हणजे इन्व्हायरमेंटमधल्या ऑक्सिजनमुळे त्यांच्यावर इफेक्ट होतो, रिॲक्शन होते इन्व्हायरमेंटमधल्या ऑक्सिजनची त्यांच्यावर आणि ते खराब होतात. ओके.
हे 2 एक्झाम्पल आपण पाहिले. उद्या आपण थर्ड एक्झाम्पल घेऊयात. आजच्या पॉईंटमध्ये काही डाऊट आहे का तुम्हाला? इज देअर एनी डाऊट इन दिस पॉईंट? येस, काही डाऊट आहे का? नो मॅम. आले लक्षात सगळ्यांना? हो. ठीक आहे. ओके, सो वी स्टॉप हियर.